मंडळी, वाट पाहिलीत नामची, म्हणूनच उपवास काळानंतर पुन्हा एकदा नवीन गीतांसह सोनियाच्या हिंदोळ्यावर. अगदी घरभर आपल्या आईच्या मागे दुडू धावणारी, गोठ्यात शेतात काम करणाऱ्या बाबांना कणेरी खावटी घेऊन नेणारी, वेळ प्रसंगी आपल्या भावंडाची आई बनलेली बाय आता वयात आलेली आहे. घरच्यांनी बायला लग्नासाठी उभं केलेलं आहे. अगदी 13-14 वर्षाची कोवळी कडी. लग्न, संसार, जबाबदारी काय कळतंय तिला? पण बाय आपल्या आई वडिलांच्या शब्दापलीकडे जात नाही. बाय आई वडिलांनी पसंत केलेल्या मुलाशी लग्न करण्यासाठी तयार होते. हळूहळू लग्नाचा दिवस जवळ येऊ लागतो. अंगणात मंडप, वेशीपर्यंत पताका, दारात तोरण, घरात पाहुणे, गोडधोड, हे सगळं बघून बाय हरखून जाते. लग्नाच्या शनिवारच्या दिवशी सकाळी बायला जेव्हा लग्नाची पहिली आंघोळ घालतात तेव्हा बाय कशी ताजी तवाणी दिसते. शनिवारी संध्याकाळी आयेजाबरोबर आलेले ते दागिने, ते कपडे बघून बाय अगदी हरखून जाते. रविवारी सकाळी पवित्र मिसावर बाय लग्नाच्या बंधनात कायमची बांधली जाते. जेवणावळी उठतात, पाहुणे मंडळी येतात, वाद्य, नाच, गाणी, बाय आनंदून जाते. आणि हळूहळू दुपार सरून जाते. आणि मग येते एक उदास, भकास अशी संध्याकाळ. शालू, वेणी, दागिन्यात बायला मढवलेला आहे. दूरवरून बायच्या कानावर वाद्यांचा आवाज येतोय. हळूहळू वाद्य जवळ येत आहेत आणि दारापाशी नवरदेव येऊन उभा राहतोय. आणि आता बायला लग्नाचा खरा अर्थ समजतोय. आता बायचे डोळे पाणावत आहेत, पाऊल अडखळतंय. बाय चौफेर आपली नजर फिरवते. आपलं मोठं जुनं घर, आपली ओळखीची कुटुंबातील माणसं, आपल्या बालपणीच्या मैत्रिणी, तो हिंदोळा, ते अंगण. आता बायचं पाऊल पुढे पडत नाही. भरल्या डोळ्याने बाय आपल्या पतिरायांकडे मागते थोडा वेळ. या थोड्या वेळात तिला आपली माहेरची माणसं सोडायची आहेत. आपल्या आई वडिलांची माया तोडायची आहे. भावंडाची समजूत काढायची आहे. बालपण मागे सोडायचं आहे. हे सर्व सोडताना बायचं हृदय तीळ तुटतंय. तिचे डोळे पाणावत आहेत. तिचे आई वडील रडतायत. आणि ह्या सर्वांची समज काढण्यासाठी धावून येत आहेत आजूबाजूच्या बाया. त्या प्रसंगाचं गांभीर्य त्या बाया जाणून आहेत, कारण कधीतरी तो प्रसंग त्यांच्यावर देखील आलेला आहे. त्या मुलीजवळ येतात आणि तिची समजूत काढण्यासाठी गीत गातात. दुये सासऱ्या जात्या वेळी, दुये सासऱ्या जात्या वेळी, दुये सासऱ्या जात्या वेळी, तुये डोळे पाण्यान भरले, तुये डोळे पाण्यान भरले, तुझो बाप गळ्या दरी, तुला गोके घेते, तुझो बाप गळ्या दरी, तुला गोके घेते. दुई सासऱ्या जात्या वेळी, दुई सासऱ्या जात्या वेळी, तुये डोळे पाण्यान भरले, तुये डोळे पाण्यान भरले, तुझी बाय गळ्या दरी, तुला गोके घेते, तुझी आय गळ्या दरी, तुला गोके घेते. दुई सासऱ्या जात्या वेळी, दुई सासऱ्या जात्या वेळी, तुझो पदर पाय गोळी, तुझो पदर पाय गोळी, तुझो बंद
दुये हा शब्द दुहिता म्हणजे नदी या शब्दावरून आलेला आहे. ज्याप्रमाणे नदी डोंगरात उगम पावते आणि पुढे जाऊन सागरास मिळते, त्याप्रमाणे मुलगी आई वडिलांच्या घरी जन्मते आणि पुढे जाऊन आपल्या पतीबरोबर आयुष्य काढते. गीतामध्ये मुलीची समजूत काढल्यानंतर बाया पुढे तिच्या भावंडांना उद्देशून म्हणतात की तुम्ही आपल्या बहिणीच्या घरी जा आणि तिची निरवणी करा. पाठवणी नाही बरं का. निरवणी हा एक सुंदर विधी आहे, ज्यामध्ये त्या मुलीचे भाऊ तिच्या सासरच्या लोकांना म्हणतात की आमच्या ह्या मुलीला तुमच्या पदरात घ्या, तिचं काही चुकलं तर तिला क्षमा करा. दुये धरो नका गा मनिखित, दुये धरो नका गा मनिखित, येते तुझा मायार गोत तुला नीरव्यादो, येते तुझा मायार गोत तुला नीरव्यादो, मते सबंधवा बहीण मिरवित जावा, तिच्या सासूला निरवून तुम्ही वळते फिरा, तिच्या सासूला निरवून तुम्ही वळते फिरा, मते सबंधवा बहीण मिरवित जावा, तिच्या सासूला निरवून तुम्ही वळते फिरा. दुये सासऱ्याचा त्यावेळी, दुये सासऱ्याचा त्यावेळी, तुये डोळे पाण्यान भरले, तुये डोळे